टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। हा कारखाना आवड्यांकडे दिला मागच्या 15 वर्ष। भाडं वाढायच्या ऐवजी भाडं कमी होणारा कारखाना, शेतकऱ्यांचा कारखाना, जमिनी घेण्याच्या ऐवजी जमिनी विकणारा कारखाना आणि कर्ज कमी होण्याच्या ऐवजी कर्ज मुक्त म्हणून सांगणारा कारखाना। मी आता ऐकलं मुख्य साहेबांनी 115 कोटी रुपयाचे कर्ज म्हणून सांगितलं। अशा भ्रष्टाचारावर त्यांनी बोलणं योग्य होईल का? शासनाने मयत सभासदांच्या नोंदणी करण्याकरता प्रशासकाची नेमणूक केली। राजेश शेट्टी साहेबांनी त्यांनी एक माहिती घ्यावी आणि आवाड्याच्या कशात काय घातले त्याची माहिती त्यांनी घ्यावी। त्यांचा आवाड्यांचा जवाहर कारखाना चांगला चालतोय, मात्र त्याबद्दल काय बोलायचं नाही। दुर्दैव आमचंच आहे की ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच तिजोरी लुटली। फलटण तालुक्याची परिस्थिती आहे। नेते, लोकप्रतिनिधी, श्रीमंत म्हणून त्यांच्या ताब्यात दिलं त्या कारखान्याचा अवस्था त्यांनी शोषून कारखान्यामध्ये आज कारखान्यामध्ये दबडी ठेवलेली आहे। कारखाना उद्या पण अवसन्यास काढायला, लिक्विडेशन मध्ये काढायला निघत अशा परिस्थितीत कारखाना ठेवला। 4-4 हजार सभासदांचे हक्क गेले तरी सुद्धा यांनी कुणी त्याच्यावर दखल घेतली नाही आणि विद्यार्थी प्रशासक यांनी नेमून लोकांचा हक्क त्यांना द्यावा लागतोय। परिस्थिती आजची। मी मागे बोललो माझं डिप्लोमा झालेलं शिक्षण आहे, नाकारते का? शिक्षणावर आधारित तुमचा पराक्रम जर असता की तुम्ही LM आहे, बाकी सर्व आहे आणि तुम्ही फलटणला मागच्या 30 वर्षामध्ये बारामतीच्या पुढे नाही पण बारामतीच्या बरोबर जर घेऊन गेला असता तुमचा पराक्रम, तरी आम्ही शिक्षणाचं तुमच्या महत्व मानलं असतं। 20 वर्षापूर्वीचं फलटण एकेकाळी 1 लाख लिटरचा दूध संघ तो आज भंगारात जमा झालाय। जमीन विकली, मशिनरी विकायला काढल्या, 0 लिटरवर आणून ठेवलं। श्रीराम सहकारी कारखाना हा शोषून त्याचं त्या गाईचं रक्त, श्रीराम कारखाना रक्त काढून तो आवड्याच्या ताब्यात तुम्ही दिला। मालोजी बँक त्याच्यावर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावले आणि भ्रष्टाचाराची चौकशी केली। तुमच्याकडे असणारा खरेदी विक्री संघ तो गायब आहे, त्याला अस्तित्वातून नष्ट केलेला आहे। मार्केट कमिटी गाळ्या घरात परवा काय ओरडतात, त्याची ठेवी किती शिवरूपराजे चेअरमन असताना होत्या आणि आता परिस्थिती काय 6 महिन्याचे पगार नाही। तुम्ही दुसऱ्यांच्या संस्थांवर बोलण्याच्या ऐवजी स्वतःच्या संस्थेमध्ये काय चाललंय त्याचा अभ्यास करा। शिक्षणावर आधारित तुमचा पराक्रम असता आणि तुम्ही त्या खात्याचे मंत्री होता पाण्याचे, त्या पाण्याचं काय झालंय फलटण तालुक्याला माहिती, म्हणूनच तुम्हाला घरी पाठवायचा निर्णय फलटण तालुक्यातल्या सगळ्या तरुण पिढीने घेतलेला आहे। तुम्ही किती जरी अवसान आणलं की निरा देवगर मी केलं, 2 बोलखेडी मी केलं, आता खोटं विकलं जाणार नाही। तुमचं जेवढे दिवस विकायचा टाइम होता तेवढे दिवस तुम्ही खोटं विकलं। तुमचे पराक्रम फलटण तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसं माहिती। श्रीराम कारखाना विकला तर विकला, भाड्याने दिला तर दिला, पण पाणी सुद्धा 30 वर्ष 27 वर्ष तुम्ही भाड्याने दिलं होतं। ते पाणी या रणजित सिंह नाईकने माझ्याकरता ताकदीने मागायला आणलेलं आहे आणि आज फलटण तालुक्यामध्ये ठिकठिकाणी कॅनलचं काम चालू आहे। मला याच्यापेक्षा काही जास्त बोलायचं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।